मग परस्पर विरोधी दोन स्वभाव असतानाही जर एकच स्वभाव मानला तर काय दोष येतात याचं वर्णन चालू आहे की नाही. मग सर्वता सत मानलं तर काय होतंय, स्वरूपानेही सत आणि परस्वरूपानेही सत, मग सगळ्यांचा संकर होतो. मग गुणामध्येही सर्वता सत मानलं तर सर्व गुणांचा संकर होतो. पर्यायामध्ये सर्वथा सत मानलं तर सर्व पर्यायांचा संकर होतो, आहे की नाही. आणि द्रव्यामध्येही सर्वथा सत मानलं तर सर्व द्रव्यांचा संकर होतो. म्हणून सर्वथा सत मानता येत नाही. प्रत्येक गुणाला, प्रत्येक पर्यायाला आणि प्रत्येक द्रव्याला आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी स्वरूपाने सत आणि परस्वरूपाने असत असावं लागतं. तसंच गुण स्वरूपाने नित्य आणि पर्याय स्वरूपाने अनित्य असावं लागतं. नाहीतर काय होईल, नित्याचं एकरूपता येईल, नित्याचा एकांत झाला तर, आणि अनित्यालाच नुसतं मानलं तर निरन्वयता येईल. तसंच एक आणि अनेक आहे की नाही. मग एक कुठल्या अपेक्षेने स्वभाव सांगितला तर द्रव्याच्या अपेक्षेने एक, आणि गुण आणि पर्यायाच्या अपेक्षेने अनेक. अंशी एक असतो, अंश अनेक असतात, आहे की नाही. म्हणून सगळे स्वभाव सगळीकडे लागत नाहीत बाबांनो. एक हा स्वभाव अंशीमध्येच लावायचा, अंशामध्ये नाही. द्रव्य रूपाने एक, वस्तू स्वरूपाने एक आणि अंश स्वरूपाने अनेक. परत तसंच भेद आणि अभेद, आपलं हेच चाललं होतं ना, भेद आणि अभेद चाललं होतं ना. ठीक आहे, वाचा मग सूत्र नंबर 132. वैशालीताई गांधी वाचा बर. पान नंबर किती? 237. आपल्या जुन्या पुस्तकात. भेद पक्षापि विशेष स्वभावाना निराधारत्वात अर्थक्रियाकारित्व अभाव अर्थक्रियाकारित्व अभावे द्रव्यस्य अपि अभावः. सर्वथा वाचा हिंदी वाचा. सर्वथा भेद के एकांत से विशेषों को निराधारता आती है, निराधारता से अर्थक्रियाकारित्व का अभाव प्राप्त होता है और अर्थक्रियाकारित्व के अभाव से द्रव्य के अभाव का प्रसंग आता है. मग भेद पक्षाचा जर एकांत केला तर काय होतं, विशेष स्वभावाना निराधारत्वता म्हणजे निराधारपणा प्राप्त होतो. कारण अभेद कुठल्या अपेक्षेने सांगितलेला आहे, द्रव्य, व्यापक, वस्तू या अपेक्षेने अभेद सांगितलेला आहे. आणि गुण आणि पर्याय, अंश या अपेक्षेने भेद सांगितलेला आहे. मग भेद हा स्वभाव कुठं लागला, गुण आणि पर्यायामध्ये, अंशामध्ये. आणि अभेद स्वभाव कुठं लागला, अंशीमध्ये. आलं का लक्षात. मग अभेद स्वभाव मानलाच नाही आणि फक्त भेद स्वभाव मानला तर अभेद न मानल्यामुळं व्यापक एक द्रव्य मानता आलं नाही, मग फक्त अंश मानले. मग अंश कुणाच्या आधाराने राहतील, ज्ञान दर्शन आनंद आदी गुण कुणाच्या आधाराने राहतील, ते जीवाच्या आधाराने राहतात, म्हणजे अंशीच्या आधाराने राहतात.
आलं का लक्षात वैशालीताई? हो हो आल्या लक्षात. मग भेद पक्षाचा जर एकांत केला आणि अभेद नाही म्हणला म्हणजे द्रव्य व्यापक मानलंच नाही. मग असं मानणारे कोण आहेत? बौद्ध. बौद्ध फक्त क्षणिकच मानत नाहीत, क्षणिकही मानतात, नित्य मानत नाहीत, क्षणिक मानतात, आणि ते सामान्य मानत नाहीत, विशेष मानतात. म्हणजे सगळे अंश 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 मानतात, अंशी मानत नाहीत. आलं का लक्षात? आणि सामान्याचा अभाव मानला तर विशेषांचा अभाव येतो. मग ते जे श्लोक आहे तो कुठल्या अपेक्षेने आहे? भेद आणि अभेदाच्या अपेक्षेने आहे बाबांनो. तो नित्य आणि अनित्याच्या अपेक्षेने नाही. नित्य आणि अनित्यामध्येही तो दोष येतो, पण इथं सामान्य म्हणजे व्यापक, अभेद. आणि भेद कुठल्या अपेक्षेने? विशेष म्हणजे अंश. मग भेद स्वरूपाचा एकांत केला काय होईल? अभेद मानला नाही, वस्तू मानली नाही, सामान्य मानलं नाही, व्यापक असं द्रव्य मानलं नाही, तर ते अंश कुणाच्या आधाराने राहतील? मग जीवाचं ज्ञान कशाला म्हणायचं? पुद्गलालही ज्ञान होऊ दे, किंवा त्या ज्ञान ह्या परमाणूचा संयोग आकाशासोबत होऊ दे आणि आकाशालाच ज्ञान प्राप्त होऊ दे, पण असं दिसत नाही. जीवापाशीच ज्ञान आहे, कारण ज्ञान हा जरी अंश असला तरी तो जीवरूपी अंशीचा अंश आहे. आलं का लक्षात? मग भेद हा स्वभाव कुठं लागेल? अंशामध्ये. मग आता या भेदाला सुद्धा गुण मानून अभेद करता येईल का हो? मग अनित्याला गुण मानून अभेद कसं करता? चुकीचं आहे बाबा. ते काहीतरी समजुतीचा घोटाळा झालेला आहे, सुधरून घ्या तेवढा. कारण ठीक आहोत आपण, सम्यक दृष्टी असलो, आत्मानुभवी असलो, तरी क्षमिक ज्ञान आहे. काही चुका होऊ शकतात, काही गोष्टी लक्षात येत नाही, निसरड्या असल्यामुळं घसरतो पाय कधी कधी. आणि मग अनित्य स्वभावाला गुण मानला आणि त्याला अभेद करायला गेले. ध्रुव द्रव्य सिद्ध होत नाही, आत्मानुभूती होत नाही बाबांनो त्याची. तसं भेद हा सुद्धा स्वभाव आहे. मग भेद सुद्धा कायमचा स्वभाव आहे की नाही? का आज आहे आणि उद्या नाही असं आहे? अनंत काळ, अनादि काळापासून आहे, अनंत काळापर्यंत तो राहणार आहे. मग भेद या स्वभावाला काय अभेद करायचं का? काय करायचं? आलं का लक्षात? म्हणून तो गुण नाही बाबांनो, स्वभाव आहे. कशाचा? अंश ह्या अपेक्षेने भेद. आणि त्याचा जर एकांत केला, भेदच आहे म्हणलं आणि वस्तू मानली नाही, अभेद रूप द्रव्य मानलं नाही, तर काय होतं? हे अंश कुणाच्या आधाराने राहतील? म्हणून फक्त अंश मानता येत नाहीत, तर अंशी देखील मानावा लागतो. आणि तसंच अभेद पक्षे अपि सर्वेषाम एकत्वम, सर्वेषाम एकत्वे अर्थक्रियाकारित्व अभावः, अर्थक्रियाकारित्व अभावे द्रव्यस्य अपि अभावात्. आणि समजा अभेदच मानतो म्हणला, अंश मानतच नाही म्हणला, मग अंशी एकच राहणार, मग अर्थक्रियाकारित्व कसं होईल? ज्ञानाने जाणलं आणि चारित्र्य गुणाची पर्याय काय झाली? भीती वाटली आणि देवदत्त पळाला, है की नाही? सापाला जाणलं, भीती वाटली आणि देवदत्त पळाला. या एकाच देवदत्ताच्या 3 क्रिया झाल्या. आलं का लक्षात?
मग जर आम्ही सर्वता अभेद मानला तर ह्या 3 क्रिया होतील का? नाही होणार. कारण 3 आहेत म्हणजेच काय? अनेक आहेत, भेदरूप आहेत. अंश या अपेक्षेने भेदरूप, पण त्या एकाच देवदत्ताच्या आहेत म्हणून अंशी रूपाने अभेद. आलं का लक्षात? वाचा त्याचा हिंदी अनुवाद, सूत्र नंबर 133 चा. सर्वथा अभेद के एकांत से सबको एकत्वता आती है। सबके एकत्व से अर्थ क्रियाकारित्व का अभाव प्राप्त होता है और अर्थ क्रियाकारित्व के अभाव से द्रव्य के अभाव का प्रसंग आता है। वाचू पुढचं? हा वाचा वाचा, पूर्ण एक वाचा. वस्तु में प्रदेश भेद नहीं है, यानी जीव द्रव्य और उसके ज्ञानादि गुणों में प्रदेश भेद नहीं है। एक ही देवदत्त की एक ही समय में सांप को देखना, भयभीत होना, दुखी होना, इस प्रकार अन्य अन्य क्रिया देखी जाती है। इसलिए एक ही समय में एक ही वस्तु में अन्य अन्यपना यानी अतत्भाविक भेद है। ऐसा होने पर भी सांप को देखने वाला देवदत्त ही भयभीत और दुखी होता है, रमेश नहीं, क्योंकि देवदत्त के ज्ञान, भय, दुख, अभेद की अपेक्षा एक ही वस्तु यानी देवदत्त है, रमेश नहीं। वस्तु सर्वथा अतत्भाविक भेद रूप ही है, ऐसा एकांत नहीं है। धर्मों द्वारा वस्तु को भेद रूप देखा जाता है, तो ज्ञान, भय, दुख इत्यादि अतत्भाविक भेद दिखता है और उसी समय वस्तु को अभेद रूप देखा जाता है, तो ज्ञान, भय, दुख इत्यादि विशेषों को अपने में समेट लेता हुआ एक अभेद जीव ही दिखता है, ऐसा अनेकांत है. मग अनेकांत कसा आहे की वस्तू या अपेक्षेने अभेद, द्रव्य या अपेक्षेने अभेद, अंशी या अपेक्षेने अभेद आणि अंश या अपेक्षेने भेद. आलं लक्षात? म्हणून स्यात अभेद स्यात भेद, स्यात नित्य स्यात अनित्य, स्यात एक स्यात अनेक, स्यात अस्ति स्यात नास्ति. एकांत नाही. कथनचित, कथनचित म्हणजे त्या त्या अपेक्षेने, नुसतं स्यात म्हणून उपयोग नाही, कुठल्या अपेक्षेने हे कळायला पाहिजे, आहे की नाही? कुठल्या अपेक्षेने आपण आई आहोत? तर आपल्या मुलांच्या अपेक्षेने आपण आई आहोत हे कळावं लागेल का नाही? काहीच्या अपेक्षेने आई असं नाही. नुसतं स्यात म्हणलं आणि आईची आई म्हणलं तर चालतंय का? असं नाही चालत. आलं का लक्षात? स्वभाव आहे बाबा नव्हे, स्वभाव सापेक्ष असतात, परस्पर सापेक्ष असतात, म्हणून स्यात. कुठल्या अपेक्षेने सांगायला लागले? अंश ह्या अपेक्षेने अनेक, अंशी ह्या अपेक्षेने एक. अंश वेगवेगळे असतात. ज्ञान म्हणजे दर्शन नाही, दर्शन म्हणजे चारित्र नाही, या अपेक्षेने भेद. अंशी जो ज्ञानवान आहे तोच दर्शनवान आहे, तोच चारित्रवान आहे, म्हणून अंशी या अपेक्षेने अभेद, म्हणून स्यात अभेद स्यात भेद. आलं का लक्षात? मग तसंच स्यात नित्य स्यात अनित्य. मग काय अंशी नित्य आणि अंश अनित्य असं आहे का? नाही. तर गुणरूप अंश नित्य, पर्यायरूप अंशी अनित्य, म्हणून गुणवान अंशी पण नित्य आणि पर्यायवान अंशी अनित्य. आलं का लक्षात? अभेद आणि भेद मात्र कसा आहे? अभेद हा स्वभाव किंवा एक हा स्वभाव, हे दोन्ही स्वभाव द्रव्यामध्ये लागतात, अंशीमध्ये लागतात, अंशामध्ये लागत नाहीत. आलं का वैशाली ते लक्षात? मग एक अभेद असं जाणायला सांगितलंय की नाही जयसेनाचार्यांनी आणि अमृतचंद्राचार्यांनी?
मग एक अभेद म्हणजे कशाला जाणायचंय? द्रव्याला. याला म्हणतात अखंड. आणि परत कुठून जाणायचंय? तर गुणाकडून जाणायचंय. गुणवान द्रव्य. मग द्रव्य जाणलं म्हणजे एक अखंड जाणलं, आणि गुणाकडून जाणलं म्हणून गुणवान द्रव्य नित्य जाणलं. गुण नित्य असतात म्हणून गुणवान द्रव्य नित्य. मग नित्य हा स्वभाव कुठं लागला? गुणात लागला आणि गुणवान द्रव्यात लागला. म्हणजे गुणाच्या बाजूकडून वस्तूमध्ये लागला. आणि अनित्य हा स्वभाव कुठं लागला? पर्यायामध्ये लागला आणि पर्याय बाजूकडून द्रव्यात लागला. म्हणजे अनित्य अंशाकडून अंशी जर घेतला तर तो अंशी देखील काय झाला? अनित्य. पण अभेद स्वभाव हा अंशीतच लागला, अंशामध्ये नाही. आणि भेद स्वभाव अंशामध्येच लागला, अंशीमध्ये नाही. आणि आस्ती नास्ती स्वभाव गुणरूप अंशाती लागला, पर्यायरूप अंशाती लागला आणि अंशीमध्ये देखील लागला. म्हणून गुणवान द्रव्य अस्ति, पर्यायवान द्रव्य नास्ती. असं अस्ति नास्ती रूप गुणवान द्रव्य म्हणजे नित्य द्रव्य. मग नित्य गुणाती लागलं आणि द्रव्याती लागलं, नित्य द्रव्याला. आणि परत अभेद, अभेद घेतल्यामुळं काय झालं? द्रव्य जाणलं गेलं, वस्तू जाणली गेली. एक अभेद म्हणून एकोहम शाश्वतश्चात्मा. एकोहम निर्मम शुद्धो ज्ञानी योगींद्र गोचरा. कसा आहे इष्टोपदेश? खूप सुंदर ग्रंथ आहे ते. इष्टोपदेश म्हणा, द्रव्य संग्रह म्हणा, तत्वार सूत्र म्हणा, सगळेच हे ग्रंथ. आणि तसंच हे आध्यात्मिक ग्रंथ. मजा येते, अर्थ कळा लागल्यावर मजा येते हो. पण स्वभाव, द्रव्य गुण पर्याय आणि स्वभावाची स्पष्टता नसेल तर पान पलटली की याची बुद्धी पलटती. यावेळी इकडं अर्थ असा लागला, तिकडं अर्थ असा लागला आणि मग सगळंच कन्फ्युजन आहे की नाही. आणि तेच द्रव्य गुण पर्यायाची स्वभावाची स्पष्टता असेल तर बरोबर अर्थग्रहण होतं आणि मजा येत राहते. जेवढं तुम्ही वाचन करत राहाल तेवढी मजा येते. आलं का लक्षात? मग भेद स्वभाव हा अंशातच लागतो. मग गुण म्हणलं तरी भेद झाला, पर्याय म्हणलं तरी भेद झाला, आणि गुणवान म्हणलं तर अभेद झाला, पर्यायवान म्हणलं तर अभेद झाला. मग अभेदाला तर जाणायचं आहे. मग पर्यायवान अभेदाला जाणायचं आहे का हो? नाही, गुणवान अभेदाला जाणायचं आहे. म्हणून ध्रुव, ध्रुव म्हणजे नित्य, स्वभावाकडून बोलताय. एकोहम निर्मम शुद्धो. निर्मम, निर्ममत्व. ममत्व कुठं असतं? पर्यायामध्ये असतं. मग पर्यायाने रहित म्हणजे नास्ती सांगितलं का नाही? एकोहम सांगितलं का नाही? अहम म्हणजे निज, स्वतःला, दुसऱ्याचा घ्यायचा नाही. परत कसा घ्यायचा? एक घ्यायचा. परत अजून कसा घ्यायचा? निर्मम घ्यायचा म्हणजे पर्यायाने रहित, नास्तिक. आणि कसा घ्यायचा? शुद्ध, कर्मोपाधी निरपेक्ष. काय चंडके वहिनी? मग किती नाही लागले? एकोहम निर्मम शुद्धो. वाटतंय वाटताना एक शब्द आहे, दोन शब्द आहेत, एवढे नाही लागतात तिथं. मग एक एक नाही, एकेका स्वभावाकडून सांगितले गेलेले ते, नुसतं गुणाद्वारे नाही. द्रव्यार्थिकाचे 10 भेद पाहिले, त्यात परमभाव ग्राहक म्हणले गुणवान, तो द्रव्यार्थिक नाही.
आणि बाकी 9 नाही कुठं लागले? स्वभावामध्ये लावलेत ते सगळे. अस्ति नास्ति, अभेद भेद, सत्ता म्हणजे नित्य अनित्य, या स्वभावाद्वारे लावलेले. म्हणून ते 10 द्रव्यार्थिक नाही शिकावे लागतात, तर ती स्पष्टता येते. नाहीतर काय होते मग, हे म्हणले ध्रुव द्रव्याला तर जाणायचंय, ध्रुव द्रव्याला जाणायचंय, ठीक आहे, जाणलं आणि नंतर वाचायला गेला मग नित्य अनित्य शब्द आले, भेद अभेद शब्द आले, सगळं मग परत गोंधळच गोंधळ आहे की नाही. म्हणून स्वभाव शिकावे लागतात. द्रव्य गुण पर्याय नंतर स्वभाव अधिकार सांगितलाय तेवढ्यासाठी. मग बघा, अस्ति नास्ति, द्रव्य गुण पर्याय तिघामध्येही हे स्वभाव लागतात. मग ते कसे लावायचे आपण पाहिलेले, आता ते रिपीट करत बसत नाही. नंतर अस्ति नास्ति नंतर नित्य अनित्य. नित्य हा स्वभाव गुणाचा आणि गुणवान द्रव्याचा, अनित्य हा स्वभाव पर्यायामध्ये लागतो आणि पर्यायवान द्रव्यामध्ये लागतो. नंतर एक अनेक, एक हा स्वभाव अंशी मध्ये लागतो. मग तुम्ही गुणवान अंशी घ्या, पर्यायवान अंशी घ्या, की गुण पर्यायवान अंशी घ्या, एक स्वभाव हा अंशी मध्ये लागतो. मग एकाला जाणायचं आहे म्हणले, एक आग्राला, मग एक पर्यायवान द्रव्य घेतलं तरी एक अभेद झालं की नाही, अखंड. म्हणून तिथं अकलंकाचार्यांनी सांगितलंय द्रव्यार्थतया एकस्मिन आग्रे. आलं का लक्षात? कुठलाही एक घेऊन चालत नाही, कारण पर्यायामध्ये लागतो की नाही, अंशी तर पर्यायामध्ये व्यापक आहे. मग एक म्हणले एक आग्र म्हणले, आग्र म्हणजे आत्मा म्हणले, एक म्हणले पर्यायवान जीव असा घेतो म्हणले, चालेल का? काय वैशालीत आहे? नाही चालत. नाही चालणार. का? म्हणून त्या अकलंकाचार्यांनी सांगितलंय द्रव्यार्थतया एकस्मिन आग्रे, कुठलाही एक घ्यायचा नाही. मग एक हा अंशीचा स्वभाव, अनेक हा अंशाचा स्वभाव, अभेद हा अंशीचा स्वभाव आणि भेद हा अंशाचा स्वभाव. मग एक अभेद आणि द्रव्यार्थतया म्हणजे गुणाकडून गुणवान द्रव्य एक अखंड, असा ध्यानाचा विषय. म्हणजे स्वभाव कळावे लागतील की नाही. काय चंटके वहिनी, आलं लक्षात? भेद अभेद हो आले. घोटाळा नाही करायचा, नाहीतर काय होतं मग, ते शब्दाचा नुसता किस पाडत गेलं आणि शब्दाप्रमाणे जर आत्मा हुडकायला गेला नुसतं शास्त्रातून, ढूंढो ढूंढो रे साजना होते मग ते नुसतंच. म्हणून बी प्रॅक्टिकल. म्हणून महाराज म्हणायचे प्रॅक्टिकल करा म्हणायचे, उगाच थेरटिकल नुसतं पुस्तकं वाचून डोकं सुजून घेऊ नका, नुसतं मेंदूला आलेली सूज नको, प्रॅक्टिकल पाहिजे. आलं लक्षात? पुढं वाचा. भव्यस्य एकांतेन पारिणामिकत्वात् द्रव्यस्य द्रव्यांतरत्व प्रसंगात संकरादि दोष संभवात. वाचा हिंदी. भव्य के एकांत से सर्वथा पारिणामिकता आती है, उससे द्रव्य से द्रव्यांतरपना का प्रसंग आता है, उससे संकरादि दोष संभवते हैं. द्रव्य सर्वथा भव्य स्वभाव ही है, ऐसा एकांत नहीं है. द्रव्य अपने भावी पर्याय स्वरूप होने की योग्यता द्वारा भव्यत्व को धारण करता है, तो उसी समय पर के भावी पर्याय स्वरूप होने की अयोग्यता द्वारा अभव्यत्व को धारण करता है, ऐसा अनेकांत है. अगर द्रव्य में एकांत से भव्य स्वभाव ही माना जाए
तो वह पर के भी भावी पर्याय स्वरूप होने की भी योग्यता को धारण करता है, ऐसा माना जाएगा। उससे संकरादि दोष आ जाएंगे, लेकिन ऐसा तो नहीं है। आणि सर्वता अभव्यस्य एकांतेपि तथा शून्यता प्रसंगात स्वरूपेण अपि अभवनात. आणि सर्वता अभव्यपणा मानला तरी काय होतं, शून्यपणा येतो, कारण स्वरूपाने देखील अभवनात, परिणमन होणार नाही स्वरूपात सुद्धा. आलं लक्षात? मग इथं भव्य आणि अभव्य स्वभाव कुठले सांगितलेले आहेत? साधारण स्वभाव आहेत, सर्व द्रव्यामध्ये आहेत. आपण जे नेहमी भव्य अभव्य शब्द वापरतो ते जीवाच्या असाधारण भावाच्या अपेक्षेने वापरतो. इथं ते नाही अपेक्षा, आहे की नाही? आपण स्वभाव अधिकार मध्ये बघितलेला आहे. भव्य स्वभाव म्हणजे काय? की आपापल्या परिणामाने होण्यायोग्य. मग चेतनमय जीवाचे परिणाम चेतन चेतन चेतनमयच होणार, हा त्याचा भव्य स्वभाव. आणि जीवाचे चेतन रूप जीवाचे अचेतन रूप परिणाम कधीही होणार नाहीत, हा झाला अभव्य स्वभाव. मग मारीची कोण होता? भव्य आणि अभव्य दोन्हीही होता. मग जरी तो मिथ्यात्वी होता तरी त्याच्यामध्ये काय आहे? चेतन चेतन पर्याय रूपाने परिणत होण्याची योग्यता होती, म्हणून तो भावी काळात जरी सिद्ध असला झाला असला तरी तो चेतन रूपच आहे. सिद्ध पर्याय सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे, कारण त्याच्यामध्ये भव्य स्वभाव होता. आणि तसंच त्याच्यामध्ये अभव्य स्वभाव देखील होता. त्यामुळं तो मारीची कधीही पुद्गल परिणामाला प्राप्त झाला नाही, किंवा धर्मद्रव्य रूप परिणामाला कधी प्राप्त झाला नाही. हा त्या मारीचीचा अभव्य स्वभाव. आलं का लक्षात? आणि जीवाचे असाधारण पारिणामिक भावामध्ये जे भव्यत्व अभव्यत्व येतं ते सम्यक्त्वादी शुद्ध पर्याय प्राप्त करण्याच्या योग्यता आणि अयोग्यतेच्या अपेक्षेने तो स्वभाव सांगितला. तो फक्त जीवामध्येच असतो, आणि तो जीवाचा असाधारण स्वभाव, पर्यायार्थिक असाधारण स्वभाव सांगितलेला आहे. पण इथं त्याची अपेक्षा नाही. इथं सर्व द्रव्यामध्ये असलेल्या साधारण भव्य आणि अभव्य स्वभावाच्या अपेक्षेने कथन आहे. मग आपण भव्यही आहोत आणि अभव्यही आहोत. जर भव्यच आहोत असा एकांत केला आणि अभव्य मानलं नाही तर आम्ही आमच्या भावी पर्यायालाही प्राप्त होऊ आणि पुद्गलाच्याही भावी पर्यायाला आम्हीच प्राप्त होऊ. म्हणजे संकर होऊन जाईल आमचा आणि पुद्गलाचा. तर तसं होत नाही. आणि आमच्यामध्येच अभव्य स्वभाव आहे, त्यामुळे आम्ही पुद्गल परिणामाला प्राप्त होत नाही. आणि सर्वताच अभव्य मानलं तर आम्ही पुद्गलाच्या भावी पर्यायाला प्राप्त होणार नाही आणि स्वतःच्याही भावी पर्यायाला प्राप्त होणार नाही, म्हणजे अपरिणामित्व येईल. म्हणून सर्वता अभव्य स्वभाव मानता येत नाही आणि सर्वता भव्य स्वभाव देखील मानता येत नाही. तर स्यात् भव्य स्यात् अभव्य. आलं लक्षात? पुढं सर्वथा अभव्य के एकांत से स्वरूप से भी परिणमित नहीं होने से सर्वथा अपारिणामिकता आती है, शून्यता का प्रसंग आता है। द्रव्य सर्वथा अभव्य स्वभाव ही है, ऐसा एकांत नहीं है। द्रव्य पर के भावी पर्याय स्वरूप होने की अयोग्यता द्वारा अभव्यत्व को धारण करता है, तो उसी समय अपने भावी पर्याय स्वरूप होने की योग्यता द्वारा भव्यत्व को धारण करता है, ऐसा अनेकांत है। अगर द्रव्य में एकांत से अभव्य स्वभाव ही माना जाए तो द्रव्य अपने भावी पर्याय स्वरूप होने के भी अयोग्य हो जाएगा। इस प्रकार अर्थ क्रियाकारित्व के अभाव से द्रव्य के अभाव का प्रसंग आता है, शून्यता का प्रसंग आता है। पुढं
सर्वथा स्वभाव स्वरूपस्य एकांतेन संसार अभावः. आता परस्पर दोन विरोधी स्वभाव चाललेत, भव्य अभव्य नंतर आता स्वभाव आणि विभाव आहे की नाही. मग स्वभाव स्वाभाविक शक्ती, जे परमपारिणामिक भाव स्वरूप स्वाभाविक शक्ती, आणि विभाव म्हणजे वैभाविक शक्ती. कुणामध्ये? जीव आणि पुद्गलामध्येच आहे. स्वाभाविक शक्ती तर सगळ्या द्रव्यामध्ये आहे, पण वैभाविक शक्ती जी आहे ती फक्त जीव आणि पुद्गलामध्येच आहे. आणि ती वैभाविक शक्ती असल्यामुळे आम्ही स्वभावाच्या विरुद्ध परिणमन देखील करू शकतो. म्हणजे आमचा अनंत जाणण्याचा स्वभाव आहे, तरी पण आम्ही अल्प जाणण्याची क्रिया करतो. हा काय झाला? विभाव परिणाम. आणि ते विभाव परिणाम आम्ही का करू शकतो? कारण आमच्यामध्ये वैभाविक शक्ती आहे. आलं का लक्षात? मग स्वभाव आणि विभाव हे दोन काय आहे? स्वरूप आहे किंवा स्वभाव आहेत. वाचा मग. सर्वथा स्वभाव स्वरूपस्य एकांतेन संसार अभावः. सर्वथा स्वभाव स्वरूप के एकांत से संसार के अभाव का प्रसंग आता है. जीव सर्वथा स्वभाव स्वरूपी ही है, ऐसा एकांत नहीं है. जीव अपने परम पारिणामिक शक्ति की अपेक्षा परम स्वभावी है और उसी समय जीव अपने वैभाविक शक्ति की अपेक्षा विभाव स्वभावी भी है, ऐसा अनेकांत है. अगर जीव को सर्वथा परम स्वभावी ही माना जाए तो उसमें अशुद्ध परिणमन करने की योग्यता नहीं होने से जीव के संसार के अभाव का ही प्रसंग आता है. विभाव पक्षे अपि मोक्षस्य अपि अभावः. वाचू का हिंदी? हो, वाचा वाचा. सर्वथा विभाव स्वरूप के एकांत से मोक्ष के अभाव का प्रसंग आता है. जीव सर्वथा विभाव स्वभावी ही है, ऐसा एकांत नहीं है. जीव अपने वैभाविक शक्ति की अपेक्षा विभाव स्वभावी है, उसी समय परम पारिणामिक शक्ति की अपेक्षा परम स्वभावी भी है, ऐसा अनेकांत है. अगर जीव को सर्वथा विभाव स्वभावी ही माना जाए तो उसमें शुद्ध परिणमन करने की योग्यता नहीं होने से जीव के मोक्ष के अभाव का ही प्रसंग आता है. म्हणजे जीवामध्ये काय आहे? स्वभावरूप परिणमन करण्याची देखील योग्यता आहे आणि विभावरूप परिणमन करण्याची देखील योग्यता आहे. सर्वथा स्वभावाचा जर एकांत मानला तर संसाराचा अभाव मानावा लागेल. कारण जसा पारिणामिक भाव आहे तशीच पर्याय होणार. तर संसारामध्ये तसं दिसून येत नाही. म्हणजेच काय आहे? संसारी अवस्थेमध्ये आमचं वैभाविक परिणमन दिसून येतंय. म्हणजेच विभाव स्वभाव मानावाच लागतो जीवासाठी. मग म्हणले सर्वथा विभाव स्वभावच माना की म्हणले, तर तसं नाही. जो वैभाविक शक्ती आहे आणि ती वैभाविक शक्तीचं वैभाविक परिणमन चालू आहे, तर ते वैभाविक परिणमन करण्याची योग्यता संसारामध्ये असताना देखील पुढं चालून हा जीव स्वाभाविक परिणमन करताना दिसून येतो. म्हणजेच स्वाभाविक परिणमन करण्याची योग्यता त्याच्यापाशी होती, म्हणूनच त्याला स्वाभाविक परिणमन झालं. आहे की नाही? मग ते ब्रह्मदेव सुरीने द्रव्य संग्रहामध्ये फार सुंदर खुलासा केलाय बघा. तिथं शिष्य काय म्हणतो की म्हणले अनंत जाणण्याचा स्वभाव पारिणामिक भाव म्हणले. परम स्वभाव, परम पारिणामिक भाव, अनंत जाणण्याची शक्ती. सव्वे शुद्धाहू शुद्ध नया सांगितलं की नाही गाते? मग म्हणला ठीक आहे, माझ्यापाशी अनंत जाणण्याची शक्ती आहे म्हणून मी पुढं चालून अनंत जाणणार आहे, कारण मी भव्य आहे. पण अभव्याला कधीच पुढं चालून तो अनंत जाणू शकत नाही,
कारण अनंत ज्ञान पर्याय प्रकट करण्याची त्याच्याकडे योग्यताच नाही. म्हणून तो काय म्हणतो की भव्य जीवाला अनंत ज्ञान शक्ती आहे असं माना, परंतु अभव्य जीवाला सव्य सुद्धा शुद्ध नया म्हणू नका. त्याला कशाला शुद्ध म्हणतात? कारण तो कधी शुद्ध होणारच नाही. आलं का लक्षात? तर तिथं ब्रह्मदेव सुरूंनी फार सुंदर उत्तर दिलंय. जर अभव्य जीवाला केवल ज्ञान शक्ती नसेल तर अभव्य जीवाला केवल ज्ञानावरण कर्माचा उदय आहे का नाही? आहे. मग ज्ञानावरणाचं कार्य काय? ज्ञानाला झाकणे, म्हणजे ज्ञान पर्यायाला झाकणे. जर त्याच्यामध्ये अनंत जाणण्याची शक्ती नसली असती तर ज्ञानावरण कर्माने कोणाला झाकलं असतं, आणि मग त्याला ज्ञानावरण कर्माचा उदय आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? आलं का लक्षात? ज्या अर्थी त्याला केवळ ज्ञानावरण कर्माचा उदय आहे त्याच अर्थी काय आहे? त्याच्यामध्ये अनंत जाणण्याची शक्ती आहेच, पण ती शक्ती कधीही पर्याय रूपाने प्रकट होणार नाही. म्हणजे अनंत जाणण्याची क्रिया तो कधीही करणार नाही अशी त्याची पर्यायगत योग्यता आहे, आणि त्यालाच अभव्य पारिणामिक भाव म्हणलेला आहे. आलं का लक्षात? मग सर्वता स्वभाव आणि सर्वता विभाव सुद्धा मानता येत नाही. कथंचित स्वभाव आणि कथंचित विभाव. मग परमपारिणामिक भाव आहेत, आणि परमपारिणामिक भावाप्रमाणे परिणाम करण्याची आमची योग्यता पण आहे, कारण आम्ही भव्य आहोत. म्हणून आमच्याकडे काय आहे? परम स्वभाव आहे. तसंच अभव्य जीवाकडे देखील परम स्वभाव आहेच, फक्त पर्यायामध्ये, भावी पर्यायामध्ये परम स्वभाव अनुसार परिणाम त्याला कधीही होणार नाहीत, म्हणून त्याला अभव्य म्हणलं. आणि तसंच आमच्यामध्ये वैभाविक शक्ती आहे, म्हणूनच आता आम्ही आमच्या परम स्वभावानुसार अनंत जाणण्याची क्रिया करू शकत नाही, कारण आता त्या वैभाविक शक्तीचं परिणमन आमचं चालू आहे, विभावरूप परिणमन चालू आहे. आलं लक्षात? ठीक आहे. मग इथं काय म्हणतायत बघा. सर्वता शब्द सर्व प्रकारवाची अथवा सर्व कालवाची अथवा नियमवाची वा अनेकांतवाची वा, यदि सर्व प्रकारवाची सर्व कालवाची अनेकांतवाची वा सर्वादिगणे पठनात् सर्व शब्दः एवं विधः चेत तर्हि सिद्धं न समीहितम्, अथवा नियमवाची चेत तर्हि सकल अर्थानां तव प्रतीतिः कथं स्यात्? नित्यः अनित्यः एकः अनेकः भेदः अभेदः कथं प्रतीतिः स्यात् नियमित पक्षत्वात्? वाचायचं हिंदी. सर्वथा शब्द सर्व प्रकारवाची वा सर्व कालवाची वा नियमवाची वा अनेकांतवाची है, यदि सर्व यह शब्द सर्वाधिगण में पठन से आता है तो वह सर्व प्रकारवाची सर्व कालवाची व अनेकांतवाची होने से हमारा अभिमत सिद्ध होता है, अथवा सर्वथा शब्द नियमवाची है ऐसा आप कहते हो तो आपको सकल अर्थों की प्रतीति कैसे होगी? नियमित पक्षत्व से नित्य अनित्य एक अनेक भेद अभेद की प्रतीति कैसे होगी? आता इथं काय सांगितलेलं आहे की सर्वता शब्द जो वापरला जातो तर तो सर्व कालवाची आहे का, सर्व प्रकारवाची आहे का, नियमवाची आहे का, अनेकांतवाची आहे? आलं का लक्षात? म्हणजे सर्वता हा शब्द देखील अनेकांतवाची आहे का असं तो विचारतोय प्रश्न. कोण? आचार्य. कुणाला विचारतायत? त्या सर्वता शब्द वापरणाऱ्याला. आणि म्हणतात सर्वता हा शब्द तू जर अनेकांतवाची वापरत असशील तर तोही शब्द आम्हाला मान्य आहे. मग सिद्ध भगवान कसे आहेत?
सर्वता शुद्ध आहेत. म्हणतो का नाही आपण, सर्वता शुद्ध म्हणजे द्रव्य रूपाने शुद्ध, म्हणजे ध्रुव स्वरूपाने शुद्ध आणि पर्याय स्वरूपाने शुद्ध, बरोबर. पण सर्वता शुद्ध म्हणजे वर्तमान पर्यायामध्ये सिद्ध भगवान पर्यायाने पूर्ण शुद्ध आहेत, पण सर्व कालवाची शुद्ध आहेत का हो? भूतकाळात शुद्धच होते का? नाही. आलं का लक्षात? म्हणून सर्वता हा शब्द देखील अनेकांतवाची असू शकतो, पण तोही एका अपेक्षेनेच. मग पूर्ण शुद्ध आहेत, सर्वता याचा अर्थ पूर्ण असा तिथं घ्यायचा, असं त्याचं म्हणणं आहे, आचार्यांचं म्हणणं आहे. आलं का लक्षात? आणि ते सर्वाधी गणामध्ये वगैरे वगैरे येतो असं काहीतरी सांगितलेलं आहे, परंतु मला ह्या वाक्यांचा खुलासा झालेला नाही, कारण इथं काहीतरी गंभीर अर्थ दडलेला आहे की जो माझ्या बुद्धीच्या बाहेरचा आहे. म्हणजे जिथं बुद्धी पोचत नाही तिथं कबूल करायलाच पाहिजे, कारण ती देवसेनाचार्यांची बुद्धी कुठं आणि आपली बुद्धी कुठं. हा, अध्यात्म योगिनी जर हे समजावून सांगितलं असतं ह्याचा अर्थ, तर नक्की समजलं असतं, पण अध्यात्म योगिनी व्याख्या केलेली नाही आला पद्धतीची, आणि परोक्ष रूपाने कुठं संकेत केला असला तरी माझ्या ते लक्षात आलेलं नाही. आलं लक्षात? फक्त तो नियमवाची, म्हणजे तुम्ही सर्वता नित्यच आहे म्हणजे नियमाने नित्यच आहे, अनित्य नाहीच, असा जर तुम्ही वापर करत असाल तर ते चुकीचं आहे, हा अर्थ मात्र लागतो. परंतु या 4 वाक्याचा पूर्ण अर्थ करण्यास हा अध्यात्मयोगीचा शिष्य समर्थ नाही बाबांनो. त्यामुळे अध्यात्मयोगी शरण आहे, त्यांनीच तो अर्थ करावा, आहे की नाही? त्यामुळे आपण एवढा पॅरेग्राफ सोडून पुढचं वाचू, कारण माहीत नसताना काहीतरी विचित्र सांगणे काय होईल, समोरचा तसाच ग्रहण करेल आणि ती परंपरा चालेल आणि काहीतरी भलतंच होऊन बसेल. म्हणून नको बाबा, जिथं बुद्धी पोचत नाही तिथं नको. पुढं 138, सर्वता चैतन्यम एव इति उक्ते अपि सर्वेषां शुद्ध ज्ञान चैतन्य वाप्ती ही स्यात्, तथा सती ध्यानम ध्येयम ज्ञानम ज्ञेयम गुरु शिष्यादि अभावः. वाचा. सर्वथा चैतन्य के एकांत से सबको शुद्ध ज्ञान चैतन्य की प्राप्ति होगी, और ऐसा होने पर ध्यान ध्येय ज्ञान ज्ञेय गुरु शिष्यादि के अभाव का प्रसंग आता है. हा, थांबा आता काय झालेलं आहे, देवसेनाचार्यांनी एवढंच दिलेलं आहे सूत्र, सर्वता चैतन्य मानता येत नाही. म्हणजे काय, एका अपेक्षेने चेतन आणि एका अपेक्षेने अचेतन मानावं लागतं जीवाला. मग एका अपेक्षेने चेतन आणि एका अपेक्षेने अचेतन म्हणजे थोडं चेतन आणि थोडं अचेतन असं आहे का? तसं अजिबात नाही. तर कसं, तर स्वरूपाने तर चैतन्यमय आहेच, परंतु संसार अवस्थेमध्ये अचेतन पुद्गल कर्माच्या उदयामध्ये ही मतिज्ञानादी पर्याय होते, म्हणून मतिज्ञानादी पर्यायाला काय म्हणलं जाईल, उपचाराने अचेतन म्हणलं जाईल, आहे की नाही? मतिज्ञानम मूर्तम पाहिलं की नाही आपण असद्भूत व्यवहारामध्ये, नयाच्या प्रकरणामध्ये उपचरित नाही पाहिले का नाही? असद्भूत व्यवहार काय वैशालीच आहे, काय आलं तिथं? मतिज्ञान मूर्त आहे, मूर्त कर्म जनितत्वात. बरोबर. मग मतिज्ञान तर मूर्त आहे का हो? डोळ्याला दिसते का? नाही, अमूर्तच आहे. जरी ते अशुद्ध असलं तरी, मिथ्यात्व सुद्धा अशुद्ध असलं तरी अमूर्तच आहे, परंतु मूर्त द्रव्य कर्माच्या उदयामध्ये ती पर्याय प्रकट झालेली आहे, म्हणून उपचाराने त्याला अमूर्त म्हणलं गेलं. म्हणून कथनचित चेतन, कथनचित अचेतन. काय चंडकेवणी काय सांगायचं आहे का?
स्वरूप संबोधन ग्रंथामध्ये ते विधान घातले होते इथं. त्यावेळी इथे प्रकरण आल्यावर चेतन म्हणजे ज्ञान गुणाच्या अपेक्षेने चेतन म्हणलेले आणि बाकीचे अन्य गुणाच्या अपेक्षेने कथनचित अचेतन असा अपेक्षा बी तिथे केली. नाही, तिथं काय अपेक्षा असेल ते असेल, परंतु इथं देवसेनाचार्य मूर्त म्हणतायत मतिज्ञानाला, आणि तिथं स्पष्ट शब्दात त्यांनी खुलासा केलेला आहे की ही मूर्त द्रव्य कर्मजनितत्वाच, मूर्त द्रव्य कर्माच्या उदयामध्ये ते होतं म्हणून त्याला मूर्त म्हणलं गेलं. वास्तविक काय आहे माहिती आहे का, थोडस शब्दाचे छल जरा पाडले जातात, ते थोडं कुठेतरी टाळायला पाहिजे. ही जयपुरी भाषा आहे सगळी, की ज्यांना समजत नाही मुळात. हे बरोबरच आहे, कारण ज्ञान गुण म्हणजे चारित्र गुण आहे का? नाही. चारित्र गुण म्हणजे ज्ञान गुण आहे का? नाही. आलं का लक्षात? मग चारित्र गुण ज्ञान गुण स्वरूपाच्या अपेक्षेने असती, मग चेतन गुण स्वरूपाच्या अपेक्षेने असती म्हणजे चेतन आहे. आलं का लक्षात? आणि मग चारित्र गुण स्वरूपाच्या अपेक्षेने असती म्हणजे चारित्रमय आहे, आणि तो चेतनमय आहे का? चारित्र गुण म्हणजे चेतन गुण नाही. मग चारित्र गुणाला काय म्हणलं जाईल? अचेतन म्हणलं जाईल. असती नास्ती ते अतद भावाच्या अपेक्षेने लावलेलं आहे. तसं लावता येतं आणि लावलेलंच आहे, त्यात काय वाद नाही. तिथं ते लावलेही असेल, परंतु इथं जे सांगतायत कथनचित अचेतन, आणि आता जे मी सांगत होतो की मूर्त द्रव्य कर्म जनितत्वात, मूर्त द्रव्य कर्माच्या उदयाच्या निमित्तानं होत असल्यामुळे मती ज्ञानाला काय म्हणलं जाईल? अचेतन म्हणलं जाईल. आलं का लक्षात? त्यामुळे थोडीशी ते जयपुरी भाषा कमी करायला पाहिजे हो. हे लोक कुठं नेऊन जंगलात सोडतील सांगता येत नाही. जे आपल्याला समजतंय ते अर्थ घ्यायचे. म्हणजे मी तसं म्हणत नाही, तुम्ही पूजा करताना तुम्हाला जो कुणी अर्थ सांगितला असेल तो चुकीचा आहे असं नाही, तो बरोबरच आहे. परंतु कदाचित त्या बोलण्यावर मला जयपुरी प्रभाव जरा जास्त दिसतोय. तसं नको व्हायला. स्वतःच्या बुद्धीनं शोधा बाबा नव्हता तो. काय ते उगं पवयाजी फिवयाजी आत्मानुभूतीनं रहित लोक, त्यांचे कुठले तरी अष्टक घ्यायचे आणि दिवसभर आपलं बडबडत बसायचं. आलं का लक्षात? अहो, हे आत्मानुभूतीनं रहित लोक आहेत, आहे की नाही? आणि ते पवयाजीचे विधान करताना तुम्ही काय चंडकेवानी लक्षात नाही, ते घेत असताना एकदा तो ऐकले होते. नाही, विधान लिहिलेलं कुणी असते त्या पूजा? पवयाजीच के. आत्मानुभूतीनं रहित लोक आहेत हो हे. कुठं नेऊन सोडतील सांगता येत नाही, म्हणून जरा त्यांच्या प्रभावाखाली जायचं नाही, दुसरं काय नाही. सांगणाऱ्यांनी ते योग्यच सांगितलेलं आहे. ग्रंथ असेल ना? हो, आहे की, महाराजांनी अनुवाद केलेला आहे ना. पार्ट 1 आहे त्याचा, महाराजांनी अनुवाद केलेला आहे. तुमच्याकडे चार्टचा संग्रह असेल तर त्या संग्रहात आहे. म्हणजे ह्या चार्टच्या पुस्तकात नाही, परंतु आम्हाला ज्यावेळी ते चार्ट देत होते मंदिरातून शुक्रवार पेठेतल्या सोलापूरच्या, त्या चार्टच्या सेटमध्ये बांधलेला आहे. ते अकलंकाचार्यांचं आहे मूळ स्वरूप संबोधन. मुक्ता मुक्तेक असा श्लोक आहे तो, मुक्त आणि अमुक्त. आणि ते जयपुरीच्या ह्याच्यात गेल्यामुळेच ते मग ते, आणि त्याला नित्य आणि त्याला ते अभेद हे असले काहीतरी प्रकार येतात. त्यामुळे जरा त्यांच्यापासून, जयपुरी भाषेपासून थोडस लांब राहावं. म्हणजे अभ्यासू नका असं म्हणत नाही मी, अभ्यासा जरूर, परंतु ते रस्ता चुकलेले लोक आहेत एवढं लक्षात ठेवा.
ठीक आहे असू दे काहीतरी असं खरं बोलायला नाही पाहिजे भर सभेत, पण शेवटी काय माहिती आहे का, तुम्ही रस्ता चुकलात तर काय करणार, आलं का लक्षात. शेवटी कुठेतरी स्पष्ट बोलावंच लागेल ना कुणाला तर, नाहीतर आणि त्याला गुण मानून त्याला अभेद करून त्याची आत्मानुभूती घ्यायला सांगितलं, कसं सांगितलं गेलं, चुकीचं सांगितलं गेलं, त्या जयपुरी भाषेच्या प्रभावात आले. असू दे. तर सर्वता चैतन्यमेव, हा स्वतः सांगताना चुकू द्या, स्वतःच्या बुद्धीनं शोधताना ठीक आहे, चुकलं तेवढं बरोबर करता येईल, पण दुसरा कोणतरी चुकलेला आहे त्याची चूक आपण कशाला दुरुस्त करत बसायची, आपण आपल्या बुद्धीनं शोधा. आलं का लक्षात. सर्वता चैतन्यम एव इति उक्ते अपि सर्वेषां शुद्ध ज्ञान चैतन्य वाप्ति ही स्यात्. सर्वता चैतन्य के एकांत से सबको शुद्ध ज्ञान चैतन्य की प्राप्ति होगी, और ऐसा होने पर ध्यान ध्येय ज्ञान ज्ञेय गुरु शिष्यादि अभाव का प्रसंग आता है. मग ध्यान ध्येय पहिलं हे लावायचं. मग ध्येय काय आहे, शुद्ध चैतन्यमय आत्मा. मग ध्यान काय आहे, अचेतन आहे का अशी भानगड आहे. ज्ञान ज्ञेय, मग ज्ञेय अचेतन आहे ठीक आहे, पण समजा मी तुम्हाला जाणतोय तर तुम्ही चेतन आहात ना. मग ज्ञान ज्ञेय, मग ज्ञान आणि ज्ञेय अचेतन असं कसं म्हणता येईल. गुरु शिष्य, मग गुरु चेतन आणि शिष्य अचेतन का, आलं का लक्षात. तर त्याचा आता भावार्थ वाचा, उद्या त्याचा खुलासा करू. वाचा बरं वैशाली ते फटशरी. जीव चैतन्यमय है और शेष द्रव्य अचैतन्यमय है, ऐसा अनेकांत है. अगर सर्वथा एकांत से चैतन्य ही है ऐसा माना जाए तो पुद्गलादि अन्य द्रव्यों के अभाव से ज्ञान ज्ञेय के अभाव का दोष आता है. गुरु नवतत्व को जानता है, नवतत्व को जानने वाला होने से उस अपेक्षा से कथनचित चैतन्यमय है, और उसी समय शिष्य नवतत्व को नहीं जानता है तो नवतत्व को नहीं जानने वाला होने से उस अपेक्षा से कथनचित चैतन्यमय नहीं है. अगर सर्वथा एकांत से सभी चैतन्यमय ही है ऐसा माना जाए तो सभी को सभी प्रकार की जानकारी होने से गुरु शिष्य के अभाव का प्रसंग आता है. हा मग आता थांबायचं, थांबा. मग आता ठीक आहे, जीव चैतन्यमय आहे, पुद्गल अचैतन्यमय आहे, म्हणून सर्वता अचैतन्य मानता येत नाही, सर्वता चैतन्यही मानता येत नाही. म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षेने चेतन आणि पुद्गलाच्या अपेक्षेने अचेतन, हे पहिलं कळालं. दुसरं बघा, दुसरं काय सांगतायत की गुरु शिष्याचं उदाहरण दिलंय ना तिथं. इथं गुरु शिष्य म्हणजे अध्यात्मामधलंच लावायला पाहिजे असं नाही. आता मला ते कॉम्प्युटर ऑपरेट करता येत नव्हतं, मग मला कोणी शिकवलं, मला त्या निकितानी आणि नंतर पूजानी शिकवलं. पूजा म्हणजे आपली गुड्डी, वैशालीताईची मुलगी पूजा, तिनं शिकवलं, असं असं करा म्हणली काका, आणि मग आपण मीटिंगला जॉईन झालो. मग तिला ते ज्ञान आहे त्या अपेक्षेने ती चेतन, आणि मला ते ज्ञान नाही या अपेक्षेने मी अचेतन. आलं का लक्षात. जसं गुरु नवतत्व रूपाला आणि निजध्रुव शुद्धात्म्याला जाणणारा आहे म्हणून तो चेतन म्हणजे ज्ञानी, आणि मला नवतत्व आणि ध्रुव स्वरूप त्यामध्ये अनुष्युक्त असणारं ध्रुव स्वरूप माहीत नाही म्हणून मी अचेतन म्हणजे जाणत नाही, ते अचेतन. आलं का लक्षात. मग सर्वता चैतन्य मानलं तर गुरुला जेवढं कळतंय तेवढंही मला कळायला पाहिजे. मग गुरु जेवढं जाणतात तेवढं मी जाणत नाही, मग जेवढं जाणत नाही तेवढ्या अपेक्षेने काय म्हणलं, अचेतन. नाहीतर काय होईल, तीर्थंकर परमात्मा जेवढं जाणतात तेवढं सगळे मुनी सुद्धा जाणतील, आणि तेवढे अव्रती ग्रहस्थी तेवढंच सगळं जाणतील, सगळेच चेतन होतील. तर तसं नाही. तीर्थंकर परमात्मा चैतन्यमय सर्वथा, म्हणजे त्या काळात पर्यायामध्ये पूर्ण जाणणारे, आणि मुनी अल्प जाणणारे, आणि आपण
आपण तर तेवढंही जाणत नाही. मग जे जाणत नाही त्या अपेक्षेने काय, आपल्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. मग ज्ञानाचा अभाव म्हणजे अचेतन, चेतनापणाचा अभाव म्हणजे अचेतन. आलं का लक्षात चंदके वहिनी? मग गुरु शिष्यामध्ये कसं लागणार, चेतन बरोबर. मग अज्ञान, संशय, संशय आहे ते अज्ञान म्हणतात, होय की नाही? तर संशयामध्ये ज्ञानाचा अभाव नाही तर चुकीचं ज्ञान आहे. संशय विपरीत अनध्यवसाय म्हणजे, हा ऑफ करा तुमचं माहित. हा, संशय विपरीत आणि अनध्यवसाय म्हणजे काय, चुकीचं ज्ञान. परंतु समजा मला जे ज्ञानच नाही त्याला काय म्हणावं लागेल, ज्ञानाचा अभाव, आहे की नाही? मग आता मला ध्रुव स्वरूपाचा उपदेशच प्राप्त नव्हता कधी लहानपणी. मग ध्रुव स्वरूपाबद्दल संशयही नव्हता, विपरीतपणाही नव्हता, अनध्यवसायही नव्हता. मग मला सम्यक ज्ञान होतं का? नाही, मला ज्ञानाचाच अभाव होता. आणि मग गुरुनी शिकवलं त्यावेळी पहिल्यांदा ज्ञान प्राप्ती झाली, पण संशययुक्त ज्ञान प्राप्ती झाली. आणि नंतर संशयही नष्ट झाला, त्यावेळी मग म्हणलं सम्यक ज्ञान प्राप्त झालं. तोपर्यंत ते मिथ्या ज्ञान होतं, पण मिथ्या ज्ञान का होईना उपदेश प्राप्त झालता ना, देशना. अदेशनापेक्षा देशना ही अवस्था वेगळी आहे. आलं का लक्षात? मग अदेशनेच्या अपेक्षेने काय म्हणणार, अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव. आणि देशना आहे परंतु अजून निर्णय नाही, तर त्यालाही अज्ञान म्हणतात. तिथं अचा अर्थ ज्ञानाचा अभाव नाही तर चुकीचं ज्ञान किंवा संशययुक्त ज्ञान. आणि निर्णय झाला तर मग सम्यक ज्ञान. आलं लक्षात? मग सर्वता सगळ्यांना ज्ञान प्राप्ती म्हणलं तर काय होईल, गुरु शिष्याचा अभाव मानावा लागेल. तसं नाही, गुरु तत्वाला जाणणारे आहेत, शिष्य मिथ्या दृष्टी आहे. मग गुरु त्याला ज्यावेळी समजावून सांगतात त्यावेळी त्याला ज्ञान प्राप्ती होते. म्हणून तर तो गुरु आणि तो शिष्य. आणि तिसरं काय म्हणलं परत, मग आता पुढचं वाचा. जीव चैतन्यमय है. जीव चैतन्यमय है, जीव अपने त्रिकाल शाश्वत स्वभाव की अपेक्षा से ध्रुव शुद्ध ज्ञान चैतन्यमय है, तो पर्याय की अपेक्षा यथा योग्य शुद्ध अशुद्ध ज्ञान चैतन्यमय है. यानी पर्याय की अपेक्षा से मुक्त जीव शुद्ध है तो संसारी अशुद्ध है, ऐसा अनेकांत है. त्रिकाल शाश्वत शुद्ध ज्ञान चैतन्यमय स्वभाव के ध्यान से ही शुद्ध पर्याय की प्राप्ति होती है. त्रिकाल शाश्वत शुद्ध ज्ञान चैतन्यमय स्वभाव ध्येय व विषय है. संसारी जीव की शुद्धोपयोग पर्याय ध्यान व साधन है. तो वितराग शुद्ध ज्ञान चैतन्यमय पर्याय फल व साध्य है. ऐसी व्यवस्था है. लेकिन अगर एकांत से जीव सर्वथा चैतन्यमय ही है ऐसा माना जाए तो ध्यान ध्येय के अभाव का प्रसंग आता है. मग आता सर्वता चैतन्यमय मानलं, चैतन्यमय म्हणजे अनंत ज्ञानमय ध्रुव स्वरूप, तर पर्याय स्वरूप नाही का? आहे. म्हणून तर पर्यायाने ध्रुवाचं ध्यान करायचं आहे ना. मग पर्याय काय आहे, तिला अचैतन्य स्वरूप मानावं लागतं. मग ती अचैतन्य स्वरूप पर्याय चैतन्य स्वरूप ध्रुव स्वरूपाचं ध्यान करते. कारण ती जर चैतन्य स्वरूप असेल म्हणजे अनंत ध्रुव ज्ञान स्वरूप असेल तर तिला ध्यान करायची गरजच नाही ना. इथं अ म्हणजे अभाव, इथं अतद्भाव लागतो. मग ज्ञान गुण म्हणजे ज्ञान पर्याय नव्हे. मग ज्ञान गुणाला जर चैतन्य म्हणलं तर ज्ञान पर्यायाला काय म्हणावं लागतं, अचैतन्य. आलं का चांडके वहिनी लक्षात? हा, मग तसं ज्ञान गुणाला जर चैतन्य म्हणलं तर चारित्र गुणाला काय म्हणावं लागतं, अचैतन्य. अतद्भाव. मग अतद्भाव आपण शिकलोच आहे. आलं का लक्षात? पण हे जयपुरी लोक काय करतात, एवढं काय त्याचा एकांत करतात की त्यांना ते अतद्भाव कळतच नाही, भेद कळतच नाही.
आलं का लक्षात? कारण भेदाला काय आहे, अभेदाची अपेक्षा आहे बाबांनो. वस्तू स्वरूपाने अभेद, अंश स्वरूपाने भेद. मग आतत भावाने भेद आहे आणि अभेद स्वभावाच्या अपेक्षेने अभेद पण आहे आणि त्यांना अभेद कळना गेलंय. द्रव्येन अर्प्यते द्रव्यम. आलं का लक्षात? अभेद, एक अभेद अखंड म्हणताना तर म्हणतात शब्द, एक अभेद अखंड नित्य स्वरूपाला जाणं म्हणले की घाबरतात, नाही म्हणले ते एकांत होतो म्हणतात. आणि मग जोर सगळा असा बाह्य गोष्टीवर पडतो. मग म्हणले काय म्हणले, दिवसभर पूजा करायची ना, आज पूजाच करा. माझा विरोध नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजा करायला माझा विरोध नाही बाबांनो. परंतु ज्याचे तुम्ही पद म्हणताय तो मूळ मिथ्यादृष्टी जीव आहे हो. त्यालाच आत्मानुभूती नाही तर त्यानं वक्तृत्वीमध्ये सांगितलेलं पद्य कसं काय स्वीकारू शकतो आपण? नाही स्वीकारू शकत. आलं का लक्षात? कारण त्यानं काहीतरी डोक्यात चुकीचे विचार ठेवून चुकीचं मांडलं असेल वक्तृत्वीमध्ये, वक्तृक्तीमध्ये. आलं का लक्षात? शब्दाला शब्द तर सारखे येतील आगमाप्रमाणे कदाचित, त्याला सांगायचं भलतंच असतं त्या मिथ्यादृष्टी जीवाला. म्हणून नका नादी लागू, आहे की नाही? ठीक आहे, वास्तविक भर सभेत असं सांगायला नाही पाहिजे, परंतु सांगितल्याशिवाय शेवटी कुठेतरी स्पष्ट सांगितल्याशिवाय कळणार कसं? नाहीतर काय होतं माहितीये का, वाहवत जातो हा जीव. आणि हे नेऊन कुठं जंगलात सोडतील काही भरोसा नाही या लोकांचा. त्यामुळं आपलं मूळ बेस सोडू नका बाबा, द्रव्यगुण पर्याय स्वभावाचा आणि आत्मानुभूतीचा. इथून दूर जाऊ नका, आहे की नाही? महती यायचीच तर ती आचार्यांच्या वचनाची येऊ द्या, कुठल्या तरी मिथ्यादृष्टी जीवाच्या नको, आहे की नाही? विधानच घालायचं तर म्हणा की, गाथा म्हणा, टीका म्हणा संस्कृतच्या. आणि संस्कृती नको असेल तुम्हाला तर सरळ अध्यात्मयोगीने जे लिहिलेले ते वाचा आणि त्यालाच अर्घ्य द्या. पण ते मिथ्या दृष्टीचे पद्य म्हणाला जाऊ नका. हा, स्वतः वाचून अभ्यासाला हरकत नाही, म्हणजे त्यात काय बरोबर आहे काय चूक आहे ते कळेल आपल्याला, परंतु उगाच ते आराधनेसाठी नको. ओम. ठीक आहे, बस. हा म्हणा, वैशाली ते पद्य म्हणा एक. तू स्वतंत्र निश्चल निष्काम, ज्ञाता द्रष्टा आत्मराम, मैं वह हूँ जो है भगवान, जो मैं हूँ वह है भगवान, अंतर यही ऊपरी जान, वे विराग वह राग वितान, मम स्वरूप है सिद्ध समान, अमित शक्ति सुख ज्ञान निधान, किंतु आशवश खोया ज्ञान, बना भिकारी निपट जान, सुख दुख दाता कोई नान, मोह राग रुष दुख की खान, निज को निज पर जान, फिर दुख का नहीं लेश निदान, जिन शिव ईश्वर ब्रह्मा राम, विष्णु भूत हरि जिसके नाम, राग त्यागी पहुँचो निज धाम, आकुलता का फिर क्या काम, होता स्वयं जगत परिणाम, मैं जग का करता क्या काम, दूर हटो पर कृत परिणाम,
प्रत्येकाने 9 वेळा नमोकार मंत्र म्हणा, मग विसर्जन.